स्पर्धांमध्ये खेळताना आपण त्यांना पाहत असतो. सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व नेहमीच दरवर्षी आपण पाहतो कल्याण प्रीमियर लीग मध्ये सारा 11 नावानं संघ खेळतो. अर्थातच जेडी यांचे ते नुकतं शुभागमन झाले आणि त्यांचं स्वागत केलंय चौकारानं. वेलकम जेडी, वेलकम टू दी KWPL. H2O. थँक्यू डीजे, धन्यवाद, थँक्यू सो मच. बघा पोस्टर्स देखील आलेत आमच्या स्टँडमध्ये. स्वर्गीय राजेंद्र जयंत देवळेकर साहेब यांच्या स्टँडमध्ये हिंदवी 11चे बॉल झालेत. तीन बॉल झालेत सर. नाही, एक मिनिट होल्ड करायचा प्लीज, थोडं होल्ड करा. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर 2 बॉल 2 चौकार, मग एक सिंगल, तो नो बॉल होता, म्हणजे 3 बॉल झाले. येस, 3 चेंडू आणि 15 धावा झाल्या धावफलकावरती. काय बॅटिंग करतोय, अप्रतिम अग्रेसिव्ह बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला सार्थक म्हात्रे. नेक्स्ट बॉल लीव केला. इट इज अ गुड लीव, इट इज अ गुड लीव. हे लीव नाहीये, हा चेंडू वाईट नाहीये ना, हा दडपण आहे. हे दडपण पाहायला मिळते आपल्याला, कारण समोरून अग्रेसिव्ह बॅटिंग होते. थोडंसं खराब देखील क्षेत्ररक्षण झालं. मिडॉन वरती प्रशांत होते, त्यांच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू निघून गेला. अगदी सोपा चेंडू होता, फील्ड करणं आवश्यक होतं, पण इथे ना हे थोडंसं प्रेशर आहे, हा थोडासा दबाव पाहायला मिळतो आपल्याला. दोन्ही संघांसाठी खूप महत्वपूर्ण मॅच आहे, खूप महत्वपूर्ण ही लढत असणार आहे. त्या लढतीमध्ये कोणाचं वर्चस्व पाहायला मिळतंय. नेक्स्ट बॉल, यावी देखील अगदी पुढ्यातला चेंडू होता, लॉंग ऑफ वरती तैनात आहे. डायरेक्ट हिट इथे केलाय आणि यस, त्या चुकीचं प्रतिउत्तर आपल्या चांगल्या खेळाने प्रशांतने देखील करून दाखवलंय. सार्थक म्हात्रे तंबूच्या आश्रयस्थानात. H2O. जय जय महाराज. ती अग्रेसिव्ह बॅटिंग करण्यासाठी जाणले जातात आणि एकच खेळ आपल्याला जमतो, तो म्हणजे अटॅक करणं. आणि अटॅक करत असताना इथे जी धाव कंप्लीट करणं देखील गरजेचं होतं. आणि नकारलं जरी असं एखाद चेंडू डॉट आला असता तरी देखील चाललं असतं, कारण धावफलक आतापर्यंत चांगलं उभारलं होतं सार्थकने. पण सार्थक आता बाद होत आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी किरण येत आहेत. अजिंक्य हे स्ट्रायकिंग एंडला असतील. अजिंक्यची बॅटिंग देखील उल्लेखनीय राहिली होती मागच्या सामन्यामध्ये, पण इथे देखील गोलंदाजाला कमबॅक करून दाखवणं गरजेचं आहे. बॉबी आहेत गोलंदाजी मार्कवरती. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा ड्राईव्हचा लाजवाब फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, थोडंसं फंबल. इथे जागा नाहीये, इथे ह्या टायमिंग आपल्याला साधणं ना खूप गरजेचं आहे. तो टायमिंग इथे साधत राहणं तेवढंच गरजेचं. टायमिंग नाही इथे साधलाय आणि आपण फील्ड केली. सारा 11 टीमचे मालक आहेत जेडी यांचा इथे आपण मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत आणि मान्यवरांचा शुभ सन्मान होणं देखील तेवढंच गरजेचं आहे. जेडी सरांचा इथे शुभ सन्मान होतोय आणि बघा गोलंदाजाचा काय कमबॅक पाहायला मिळतोय. सार्थकची विकेट गेली आहे आणि त्यानंतर यशव्या देखील उद्ध्वस्त केल्या.
धावफलकावरती आणि धावफलक ना अप्रतिम उभारले आतापर्यंत प्रथम बॅटिंग करत असताना. नेक्स्ट बॉल स्विच करण्याचा प्रयत्न केला होता. काय गोलंदाजी होते पण येस चेंडू अतिरिक्त बाहेरच्या दिशेने निघून जातोय. येस बघा स्क्वेअरलेग पंचांनी आपल्याला आपल्यापर्यंत सूचित इथे करून दाखवलंय की पायाला चेंडू अडवलाय म्हणजे हा डॉट बॉल असणार आहे आणि हीच तर चुरस पाहायला मिळते ना आपल्याला. हे सर्वच खेळाडू येस डॉट बॉल आहे, डॉट बॉल पंच देतात म्हणजे 4 चेंडू झालेत या षटकामध्ये आतापर्यंत. ही चुरस पाहायला मिळते प्रत्येक मॅच मध्ये, ही चुरस पाहायला मिळते आपल्याला. तेवीस 23 ऑन द बोर्ड. चला आमचे लाईट्समॅन आपल्याला विनंती आहे सरकार बंद चालू करू नका लाईट. येस स्टँड देखील आता दनानं उठलाय हिंदवी 11 संघाच्या दिशेने. पुढचा चेंडू अजून एक ड्राईव्हचा लाजवाब फटका. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत, पुन्हा एकदा चौकार वसूल करतायत. पहिल्या षटकामध्ये अगदी 17 धावा होत्या बॉबीच्या पण विकेट देखील मिळाली होती तिथे. आणि आता इथून पुन्हा एकदा कर्णधारांनी तो विश्वास त्यांच्यावरती ठेवलाय. त्या विश्वासाचं पात्र आपल्याला ठरायचं असेल ना तर इथून जास्तीत जास्त डॉट बॉल तरी प्रोड्यूस करणं गरजेचं आहे. कारण इथे जर डॉट बॉल आपण फेकले तर त्यानंतर तो दडपण, तो प्रेशर थोडासा येऊ शकतो. आणि त्या प्रेशर खाली अनेक वेळेस आपण मोठ्या मोठ्या बॅट्समनला ना आपण विकेट देताना बघितलंय, तो रिलीज शॉट खेळताना आपण बघितलंय. तसं कार्य बॉबीकडे असणार आहे. हा बॉल अतिरिक्त बाहेरच्या दिशेने, वेग प्रचंड आहे, तो रनअप देखील चांगला आहे, तो फ्लो देखील चांगला आहे, पण ते दिशेवरती असलेलं नियंत्रण ना खूप गरजेचं आहे. त्यातल्या त्यात आपण अंडरआर्म क्रिकेट पाहत आहोत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये अनेक वेळेस ही एक एक दिलेली एक्स्ट्राची धावना नंतर खूप महाग पडू शकते. यावेळी देखील पुन्हा एकदा लक्ष्यमच्या अतिरिक्त बाहेर हा चेंडू आहे. पिचिंग चुकीची आहे. जर इथे पिचिंग करत असाल तर नक्कीच बॅटर देखील का छेडेल त्या बॉलला. 30 धावा झाल्यात धाव फलकावरती आणि अजूनही फक्त 2 षटकं झालेत. या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ तर नाही झाला, लिगल एकही चेंडू झालेला नाहीये. 2 चेंडू हाताळले, दोन्हीही वाईट आहेत. नेक्स्ट बॉल, यावेळी मोठा स्विंग करायचा प्रयत्न केला. अजून एकदा यावेळी ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेर हा चेंडू आहे. तिची पॉपिंग क्रीज आहे, तिची क्रीज मार्क केलेली असते, त्या क्रीजच्या आतमध्ये चेंडू असणं खूप गरजेचं आहे. त्याच्या बाहेर हा चेंडू आणि सलग 3 चेंडूंवरती 3 अतिरिक्त स्वरूपाच्या धावा दिल्यात. विचार करा, येणारा चेंडू जर आपण लिगल फेकला त्यावरती एकही धावा आली ना तरी देखील समोरच्या संघासाठी तो चौकाराहून कमी नाहीये, कारण आपण 3 धावा या गिफ्टच्या स्वरूपाच्या दिल्यात. तर इथून बॉबीला ते संयम स्वतःवरती ठेवणं, स्वतःवरती तो आत्मविश्वास ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल, यावेळी देखील अगदी पायातला चेंडू होता, अगदी मनगटाच्या सायाने चेंडूला भिरकवून दिलाय. मिडॉनच्या बाहेर येतोय चौकार.
आपण 7 धावा आतापर्यंत खर्चिक केल्यात, तर इथून तो रोख लावणं खूप गरजेचं आहे. मॅच मध्ये इथून कमबॅक करत राहणं ना खूप गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल, गतीमध्ये परिवर्तन, हेच तर ते व्हेरिएशन आहे, हेच तर ते अस्त्र आपल्याकडे आहे आणि ते अस्त्राचा वापर करणं आताच तर ती वेळ आहे, हीच तर ती योग्य वेळ आहे. आणि ते योग्य वेळेवरती आपलं योग्य अस्त्र बाहेर काढणं हे खूप गरजेचं असतं. आपल्याकडे असलेले व्हेरिएशन वापरणं खूप गरजेचं असतं. तो व्हेरिएशन वापरलाय. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा अगदी पायावरती आदळणारा हा चेंडू आहे. फ्लिकचा फटका आपण बघितला, व्यवस्थित टाइम इथं झाला नाहीये गोविंदच्या बॅटला. एकच धाव मिळणार आहे. डीप मिड विकेट वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालं. धावा झाल्या धाव फलकावरती, 36 धावा झाल्या धाव फलकावरती, 36 ऑन द बोर्ड. आणि आतापर्यंतचा जर इतिहास आपण KWPL कल्याण वेस्ट प्रीमियर लीग सीझन 2 चा पाहिलात ना, तर 50 धावा देखील अगदी चेसेबल आहेत. पण त्याहून अधिक काहीतरी म्हणजे जर आपण 60 किंवा 65च्या पुढे निघालात तर मग ते धावा चेस करणं खूप कठीण होऊन जातो. कारण दुसऱ्या सत्रामध्ये ते स्कोरबोर्डचं देखील प्रेशर कंटिन्युअसली आपल्यावरती असतं आणि त्यावरती मग प्रत्येक चेंडूवर आपण अटॅक करायला जातो आणि तिथेच ती रिस्क असते, तिथेच विकेट मिळू शकते. 2.3 षटकांचा खेळ झालाय, म्हणजेच 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकामध्ये. 36 झाल्या धाव फलकावरती आतापर्यंत आणि अजूनही आपण विचार केलात ना पॉवर प्लेचं षटक येणं शिल्लक आहे. नेक्स्ट बॉल, यावेळी देखील पुन्हा एकदा ड्राईव्हचा लाजवाब फटका. काय खेळी करतोय अजिंक्यचं देखील आपण कौतुक करावं तेवढं कमी आहे. एका दिशेला तो आपलं तळ ठोकून उभा आहे, त्याला माहिती आहे माझं काम आहे ती सिंगल रोटेट करत राहणं, स्ट्राईक देत राहणं गोविंदला, आणि तो स्ट्राईक देखील चांगला रोटेट करतोय. 2 चेंडू आणि 2 रन्स आलेत साहिलच्या देखील खात्यामध्ये. 37 धावा धाव फलकावरती आहेत. 2 to go. नेक्स्ट बॉल, मोठा फटका. यावेळी एलिव्हेशनला कंट्रोल करू शकलेला नाही, अगदी पुढ्यातला चेंडू होता. मोठा फटका इथे. अजिंक्य पुन्हा एकदा आपण बघतोय तर नवीन बॅटर नितीन असेल स्ट्रायकिंग एंडला. दोन्हीही डावखुऱ्या हाताचे बॅटर्स आहेत. बॉबी गोलंदाजी मार्कवरती. बॉबीने देखील तो हलकासा कमबॅक आपल्या टीमला करून दिला. हलकासा म्हणण्यामागचं कारण एकच आहे की ते व्हाईट, तो चौकार, तो कव्हर करणं अजून थोडंसं शिल्लक आहे. लास्ट बॉल या षटकामध्ये. यावेळी देखील पुन्हा एकदा एक चांगला फटका आपण बघतोय, ड्राईव्हचा फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे देखील झालंय. कव्हर रिजन वरती एकच धाव मिळणार आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस धाव संख्या धावफलकावरती आहे 38 धावा, 38 ऑन द बोर्ड. 3 विकेट्स देखील गेल्यात, 38 धावा देखील झाल्यात. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि त्या उर्वरित 12 चेंडूंमध्ये ना हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की हे येणारं पुढचं षटक पॉवर प्लेचं असणार आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. बघा आता त्याच्यावरती किती कॅपिटलाइज होत आहे. मध्ये एक अगं वेगळं पारितोषिक पाहायला मिळत आहे. येस सर. येस येस, हरकत नाहीये. रिलीज होण्याच्या अगोदर थोडासा पॉज घेणं देखील तेवढंच गरजेचं असतं. योग्य आहे. चला बघत आपण हे पारितोषिक जे आपण बघतोय, जे पारितोषिक आलंय अनिकेत धनगर, जे डिंगडॉंग कल्याणचे सर्व आहेत आणि एक नक्कीच MS धोनी यांची देखील दर्जा त्यांना दिली जाते. जर गोलंदाजांनी या षटकामध्ये 4 धावेचं षटक फेकलं किंवा त्याहून कमी फेकलं ना, धावा फक्त 4 दिल्या किंवा 4हून कमी दिल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून असणार आहे. अनिकेत धनगर साहेब यांच्याकडून ते पारितोषिक असणार आहे. डिंगडॉंग कल्याणचे हे सर्व आहेत. यावेळी देखील पुन्हा एकदा अगदी पुढ्यातला चेंडू होता, फ्लिक करायचा प्रयत्न केला आणि इथे लेग बाय स्वरूपाची ही धाव असणार आहे. धावा झाल्या धावफलकावरती, 39 धावा झाल्या धावफलकावरती. 39 ऑन द बोर्ड. 4थं षटक इथे ते पॉवर प्लेचं षटक आहे. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता इथून थोडासा रोख नक्कीच लावलाय.
जर आपण विचार करतोय तर नीरव आणि आर्या 11 या संघांनी तो थोडासा रोख लावलाय. पहिल्या 2 षटकांच्या अखेरीस भरपूर धावा होत्या. त्यानंतर बॉबीनी देखील कमबॅक करून दिला आपल्या संघाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा मनगटच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न नाही होणार आहे. नाही झालाय दुसऱ्याचा प्रयत्न देखील. योग्य तो कॉल आहे. आता इथून हे बचावात्मक खेळणं देखील तेवढंच गरजेचं आहे. थोडंसं स्वतःची विकेट बचाव करून ठेवा. पॉवर प्लेचं षटक आहे. आता गोलंदाजी चांगली होते. पृथ्वी आहेत गोलंदाजी मार्कवरती आणि त्यांच्याकडून आतापर्यंत 2 चेंडू झालेत. त्या 2 चेंडूंवरती 2 धावा देखील आल्यात. यावेळी देखील अगदी मनगटाच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची हलकीशी इथे एज लागते, हलकीशी कडा लागते. एक धाव इथे देखील मिळणार आहे. म्हणजे 40 धावा झाल्यात धावफलकावरती. 41 धावा झाल्यात धावफलकावरती. आणि बघूयात आता इथून किती जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे. फोर्टी 41 धावा झाल्यात. 3 चेंडूचा खेळ झालाय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अगदी पुढे सरसावून मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं इथे. प्रशांत आहेत. अगदी आपण बघितलं ना प्रशांत कडून ती हलकीशी चूक पहिल्या षटकामध्ये झाली होती, पण त्यानंतर त्यांचं क्षेत्ररक्षण देखील अगदी जोकाडण्याजोगं झालं. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्यांनी देखील केलं. आणि हेच तर ते छोटे छोटे कमबॅक असतात जे क्रिकेटमध्ये ना आपल्याला करावे लागतात. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. प्रशांत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण इथे देखील केलंय. मिडॉनवरती तैनात आहेत. एक सिंगल डबल आता इथे बघायला मिळतात आपल्याला. प्रत्येक चेंडूवरती धाव येणं गरजेचं आहे. ती धाव येते पण मोठे फटके येत नाहीयेत. जे चौकार आपण पाहिलेत ना, ते चौकारांची आतिषबाजी आपण पाहिली ना, त्यावरती रोख नक्कीच लावलाय. चांगलं कमबॅक आहे. अप्रतिम कमबॅक आहे. आणि हे देखील कमबॅकच मानलं जाईल ना. जिथे ज्या संघाच्या 2 षटकांमध्ये 27-28 धावा होत्या, त्या संघाला आपण अगदी चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण 43 धावसंख्येवरती रोखलाय. तर हे चांगलं कामगिरी आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा वाईडिश यॉर्करचा वापर करत असताना. यॉर्कर म्हणजे काय तर ब्रह्मास्त्र. आणि योग्य त्या वेळेवरती ते ब्रह्मास्त्र बाहेर काढावं असं म्हटलं जातं. ते ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय. चांगली गोलंदाजी केली आहे. 4 षटकांच्या अखेरीस धावा लागल्या धावफलकावरती 43. आणि जे पृथ्वी यांच्यासाठी पारितोषिक होतं. जर 4 धावा किंवा 4हून कमी धावा दिल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक होतं. अनिकेत ढंगर साहेब यांच्याकडून डिंग डॉंग कल्याणचे सर्वे आहेत, पण ते पारितोषिक नाही लागले कारण 5 धावा दिल्यात. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. आणि बघा त्या शेवटच्या षटकामध्ये 43 तर बनवल्यात आतापर्यंत. शेवटचे 6 चेंडू म्हणजे स्लॉग षटक, स्लॉग ओव्हर, ज्यावरती हाणामारी होते, अटॅक होतो. अगदी सॅटर्डे नाईट आहे ना. सॅटर्डे नाईट म्हणजे काय तर मजेची नाईट. आणि ज्यामध्ये आपण सगळ्यात महत्वाची निवड करतो तर क्रिकेटची. ज्याला जमतंय तो मैदानावरती येऊन क्रिकेट पाहतोय, ज्याला जमतंय तो क्रिकेट खेळतोय, ज्याला नाही जमत आहे तो लाईव्ह वाहिनीवरती, युट्यूबवरती असेल किंवा स्पोर्ट्स चॅनल्सवरती असेल, तिथे तो क्रिकेट एन्जॉय करतोय. गोलंदाजी मार्कवरती प्रिन्स आहेत. त्रेचाळीस आहे धावफलकावरती. प्रिन्स गोलंदाजी ट्रॅकवरती आता सज्ज आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. अधिक ड्राईव्हचा अप्रतिम फटका. काय क्षेत्ररक्षण आहे, दर्जेदार. स्वतःला झोकून दिलाय. स्वतःचं समीकरण 100% देत असताना प्रशांत सिंह काय क्षेत्ररक्षण करून दाखवलंय. एक मिनिट. नो बॉल 1 धाव आहे आणि रनआउट देखील असणार आहे. येस, म्हणजेच 2 धावा इथे मिळतील.
पाडा संघामधून अनेक वर्ष म्हणजेच आणि मालिकावीरच्या 2 बाईक्स देखील यांच्या नावावरती आहेत. गौरीपाडा संघाला रिप्रेझेंट केलंय. चांगली कामगिरी अनेक वर्षाची त्यांची देखील राहिली. अनेक वर्ष आम्ही देखील जेव्हा ओव्हरऑल क्रिकेट कव्हर करतो तेव्हा देखील चर्चा होते या नावाची की हेमंत म्हात्रे एक चांगले बॅटर आहेत. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे अपील केली जाते आणि येस पंचांनी अपील उचलून धरली आहे. दोन्ही हात समांतर केलेत. अवांतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. धावा झाल्यात 45 धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा मनकडच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न इथे केला. डायरेक्ट हिट झालाय चेंडू. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. पंचांनी स्क्वेअरलेगच्या पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. पण बघा त्या डिस्टन्स पासून तो डायरेक्ट हिट करणं देखील कठीण असतं. कारण जेव्हा आपण पाहतो ना स्क्वेअर ऑफ द विकेट म्हणजे जर 46 झालेत 46 झाले धावफलकावर. जेव्हा आपण स्क्वेअर ऑफ द विकेटची चर्चा कर तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. रनआउट साठी मागणी करण्यात आली आहे का? चला ठीक आहे आपण या प्लीज. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. आणि बघा पहिला चेंडू नो होता त्यावरती एक अतिरिक्त धाव म्हणजे तिथे 2 धावा आल्या. त्यानंतर वाईड आला आणि आता ही डिसिजन पेंडिंग आहे. त्यामुळेच धावा दिसतात आपल्याला धावफलकावर. येस पहिला चेंडू आता काउंट झाला आणि 47 धावा झाल्यात धावफलकावरती. 47 ऑन द बोर्ड. एक एक धाव बघा किती महत्वाची आहे. प्रत्येक धावेसाठी ना प्रत्येक जण इथे लढतोय कशासाठी तर KWPL साठी लढतोय. त्या ट्रॉफीज साठी लढतोय आपण. अॅक्रेलिकच्या ट्रॉफीज पाहायला मिळतात का सुसज्ज ट्रॉफीज आहेत. चला परांगण कुठे असेल आपण प्लीज रिपोर्टिंग करा. सूरज आपल्याला बोलवतात परांगण. नेक्स्ट बॉल यावी यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि गतीमध्ये परिवर्तन करत असताना फिंगर देखील रोल केले. अगदी पुढ्यातला चेंडू यश मध्ये अप्रतिम गोलंदाजी ब्रीज करून आपल्याला दाखवतो. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवली शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण इथे क्रिकेट जीवकी प्राण इथे क्रिकेट जीवकी प्राण प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. तीन चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 47 धावा झाल्या धावफलकावरती. 47 ऑन द बोर्ड. पहिल्या 2 षटकांच्या अखेरीस 28 होत्या आणि त्यानंतर बघा काय चांगला रोख इथे लावलाय. 3 बॉल झाले. 3 बॉल.
सर बघा, जर तो नोला रनआउट काउंट असेल तर 4 झाले असतील. हा, तर 4 झाले असतील. हो, हरकत नाही आहे. बघा, आम्ही देखील मानवच आहोत. कॉम्प्युटर्स देखील चुका करतात, तर मानवाने केलेली ही छोटीशी चूक देखील आपल्या पदरात घाला. आम्ही क्षमस्व नक्कीच आहोत. आणि आमचे जे गुणलेखक आहेत ना, अगदी डोळ्यात तेल ओतून पहिल्या मॅच पासून गुणलेखकाची भूमिका करतात. पंचांना देखील थोडीशी रेस्ट आहे. खेळाडू देखील 2-4 मॅचेस नंतर रेस्ट घेतात. समालोचकांना देखील रेस्ट मिळते, पण गुणलेखकाला नाही मिळत आहे. तर ही छोटीशी त्यांची झालेली चूक नक्कीच क्षमा मानणं योग्य आहे. वेल डन, चांगला जॉब आतापर्यंत केला आपण, हरकत नाहीये. हा बॉल वाईड असणार आहे. धावा झाल्या धावफलकावरती, आता 48 धावा झाल्या धावफलकावरती. आणि वेळेवरती देखील लक्ष द्या. नेक्स्ट बॉल स्विच करण्याचा प्रयत्न केला होता, जमिनीशी लगत हा चेंडू, अगदी वन बाउन्स, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. डी बॅकवर्ड पॉईंट वरती एकच धाव इथे देखील मिळेल, म्हणजे नक्कीच जो 50 गाठायचा होता ना, तो जवळपास आता गाठला असं म्हणायला हरकत नाहीये. 49 धावा झाल्या धावफलकावरती आणि एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. लास्ट बॉल टू गो. KWPL पाहतोय, सीझन 2 आपण पाहतोय, एक महासंग्राम क्रिकेटचा. नेक्स्ट बॉल यावी चेक केलाय आणि हे देखील एक अस्त्र असतं गोलंदाजाकडे. त्याला देखील जाणून घ्यायचं असतं की बॅटरच्या डोक्यामध्ये काय चाललंय. हा खेळ ना फिजिकल फिटनेसचा आहे, तेवढाच चांगला मेंटल टफनेसचा देखील आहे. नेक्स्ट बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक, अगदी पुढे सरसावले होते, योग्य तो चेंडू हाताळला. दुसरी धाव, एक पहिली धाव होते का कंप्लीट. पंचांकडे नजर नागून आहेत, पण पंचांनी बोट आकाशाकडे केलंय. आणि येस, बॅटिंग टीम, आपला हा डिसिजन आपण थर्ड अंपायरकडे नक्कीच नेऊयात, कारण प्रत्येक इनिंगमध्ये आपल्याला एक रिव्ह्यू देण्यात आलाय. आपण रनआउट चेक करू शकतोय. तर सूरज आहेत, सूरज आपण बघा, चेक करूयात. नॉट आउट आहे. येस, इट इज नॉट आउट, म्हणजे एक धाव ऍड होईल. धावा झाल्या धाव फलकावरती, 50 झाल्या धाव फलकावरती आणि 51 टू विन. रिव्ह्यू घेतलाय. कल्याण डोंबिवलीचा यांचे बंधुतुल्य मित्र आहेत, म्हणजेच आमचे DK आणि JD यांच्या हस्ते. सर, करूयात आपण नाणेफेकीचा कौल. नाणेफेकीचा कौल इथे जिंकलाय. कोणी जिंकलाय? साई लीला. लिशा. येस, लिशा 11 संघ टीमचे कॅप्टन. आपल्याला एक विनंती, आपला डिसिजन फक्त सांगा, तिकडनं सांगितलं तरी चालेल. परांगण, काय डिसिजन आहे? बॅटिंग करताय, ओके, हरकत नाहीये. 5 षटकांची ही देखील मॅच असेल. धावा झाल्यात 50. सर, 1 मिनिट फक्त होल्ड करायचं आपण, फक्त 1 मिनिट होल्ड करा सर. शेवटच्या षटकाला पुन्हा एकदा थोडंसं आपण डाऊट आहे, तो आपण क्लिअर करून घेऊयात.
येस येस, डाऊट झालेत क्लिअर. 50 धावा आहेत धावफलकावरती, 51 धावांचं लक्ष असणार आहे. 49 होता, एक धाव ऍड केली, 50 झाला, 51 धावांचं लक्ष असणार आहे. चला हरकत नाहीये. सगळेच थोडेसे टायर्ड बघायला मिळतात, थोडेसे हतबल झालेत, थोडेसे. हरकत नाहीये, मॅच तेवढीच महत्वाची आहे. पण मॅच ना मैदानात चांगली होईल यातही मात्र शंका नाही. चला, लिशा 11 टीमचे प्लेयर बघा, आपले कॅप्टन परांगण आपल्याला बोलवत आहेत. आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. यावेळी पहिला चेंडूवरती पडल स्विपचा फटका. पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल केला. तुम्ही मारलात, आम्ही देखील मारू शकतोय. व्हॉट अ शॉट, अप्रतिम फटका. तीन विकेट जर सागरने घेतल्या तर जेडी यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पण स्ट्रोक देखील तेवढाच अप्रतिम होता. सारा 11 संघाचे पुरस्कर्ते आहेत, ओनर्स आहेत, त्यांच्याकडून 3000 रुपये विकेट हॅट्रिक साठी सागरसाठी असणार आहे. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा स्विच हिट केलाय आणि हा चेंडू अगदी पडद्याच्या वरून निघून गेलाय. एकच धाव मिळणार आहे दादा, एकच धाव मिळणार आहे. आणि बघा प्रेक्षक वर्ग, आपल्याला विनंती, प्लीज तो पडदाच पकडू नका, पडदा पकडू नका. आमचे खेळाडू देखील तैनात आहेत ना, आणि हे सहकार्य आपल्याकडून अपेक्षित आहे. बघा पाय देखील आहे तिथे कोणाचा तरी पॉइंट वरती, तो पाय देखील बाहेर घ्या आपण प्लीज. नेक्स्ट बॉल, ड्राईव्हचा लाजवाब फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. बेवेन आहे, बेवेन आहेत. अनेक वर्ष चांगला क्रिकेट बेवेन देखील खेळलेत, आम्ही देखील त्यांना पाहिले. मग ते रेल्वेचं मैदान असू देत किंवा मग अनेक सारे मैदान असू देत, चांगली गोलंदाजी करण्यासाठी देखील जाणले जातात. नेक्स्ट बॉल, स्क्वेअर कटचा लाजवाब फटका, प्रेक्षणीय, दर्शनीय, उल्लेखनीय, डोळ्यांचा पारणं फेडणारा हा येतोय स्क्वेअर कटचा लाजवाब चौकार. अप्रतिम बॅटिंग, प्रिन्स चांगली बॅटिंग करतात. नेक्स्ट बॉल, यावी फटका फसलाय. गोलंदाजाचा हा कमबॅक असणार आहे. खूप चांगली गोलंदाजी केली आहे, व्हेरिएशनचा वापर केलाय, गतीमध्ये परिवर्तन केला, चेंज ऑफ फेस, फिंगर्स रोल केलेत आणि या एलिव्हेशनला अंडरआर्म क्रिकेटमध्ये जागा नाहीये. प्रिन्स झालाय बाद. प्रिन्सने देखील चांगला खेळ केला, अगदी 2 चौकार त्याच्या बॅटमधून देखील आलेत. 5 चेंडूचा खेळ झालाय, 9 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू या मॅच या षटकामध्ये आता असणार आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर पॅक बॅटिंग देखील पाहायला मिळाली, पॉवर पॅक गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. लास्ट बॉल, यावेळी देखील भरपूर वेळ इथे थांबले होते, योग्य त्या वेळेवरती चेंडू रिलीज झाला नाही आणि रिलीज पॉईंट देखील ना थोडासा लवकर इथे पाहायला मिळाला, थोडासा अतिरिक्त फास्ट रिलीज पॉईंट पाहायला मिळाला. व्हाईट बॉल येतोय, 10 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूचा खेळ झाला, लास्ट गो. नेक्स्ट बॉल, यावेळी देखील स्वीप केलाय. काय प्रयत्न केलाय, अप्रतिम प्रयत्न पाहायला मिळतो आपल्याला स्क्वेअर लेग वरती. खूप चांगला बचाव केला आपल्या संघासाठी ना. नक्कीच इथे 3 धावा बचावल्यात, हे देखील म्हणायला हरकत नाहीये. धावा झाल्यात 11 धावफलकावरती, 1 विकेट गेली आणि एका षटकाचा खेळ इथे संपलाय.
नितीन भोईर येतात गोलंदाजी मार्कवरती. 24 चेंडू आणि 40 धावेचं अजूनही समीकरण पाहायला मिळतंय मैदानात आपल्याला. सनी स्ट्रायकिंग एंडला आहे. बघा आता सनीला देखील चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. 24-40चं समीकरण. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने फक्त चेंडूला लेट कट केलाय. ती शेवटच्या क्षणाला ना बॅट आतमध्ये आणली आहे आणि चेंडूला फक्त दिशा दाखवली. एक धाव इथे देखील मिळणार आहे. येस सर. नवीन बॅटर कुणाल आहेत आता स्ट्रायकिंग एंडला. प्रथमच स्ट्रायकिंग एंडला ते पाहायला मिळतात आपल्याला. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने खेळण्याचा इथे प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी कडा लागली असावी. तर येस पंचाचा काही इशारा नाहीये म्हणजे नक्कीच बॅटची हलकीशी कडा इथे लागली आहे. धावा झाल्या 13 धाव फलकावरती. कुणालने देखील अगदी पहिल्या चेंडूवरती आपलं खातं ओपन केलंय. आणि मुख्य व्यासपीठावरती सचिनजी कांबळे साहेब देखील आले. त्यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. यायचे दादा आपलं देखील या स्पर्धेमध्ये वेलकम असणार आहे. आणि दादांचं वेलकम बघितलं आपण तर अप्रतिम चौकार आणि ते वेलकम होत आहे. व्हॉट अ शॉट. यावेळी देखील पंचांनी नो कॉल केलाय. लाऊड कॉल केलाय. नो+1 इथे 2 धावा मिळणार आहेत. नो+1 2 धावा मिळणार आहेत. बघा आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपले अच्छा जे अभिनेते ऋतुराज फडके आहेत त्यांना मी विनंती करतो. ऋतुराज आपल्याला विनंती असणार आहे. या आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आयोजकांची आपल्याला विनंती असणार आहे. अभिनेते आहेत आणि आपल्या कल्याणलाच देखील बिलॉंग करतात. बघा क्रिकेटची आवड ना कुणाला नाही आहे. सगळ्यांना क्रिकेटची आवड आहे आणि सगळ्यांनी क्रिकेट हा आपल्या वयामध्ये खेळलाय. यावेळी देखील पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न केला. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. या ऋतुराज फडके आपलं देखील सहर्ष मनपूर्वक आपल्या ह्या KWPL मध्ये स्वागत असणार आहे. वेलकम. सिनेमेचे अभिनेते आहेत आणि कल्याण नगरी म्हणजे ना नक्कीच क्रीडाची नगरी आहे. सांस्कृतिक नगरी आहे. इथे अनेक तारे सितारे घडलेत आपल्या कल्याणमध्ये. पुढचा चेंडू यावेळी देखील स्वीप करायचा रिव्हर्स स्वीप करायचा प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी कड्या लागली आहे आणि बेल्स इथे उद्ध्वस्त झाल्यात म्हणजे विकेटचं पतन होत आहे. आलाय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. बघा आपले एक प्रेक्षक इथे आलेत. त्यांचं वॉलेट इथे हरवलंय. बघा एक ब्राऊन कलरचं वॉलेट आहे. ते कोणाला मिळालं असेल तर प्लीज आमच्या व्यासपीठावरती जमा करा.
सागर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती, बॉलिंग ट्रॅकवरती. सनी या शॉकिंग एंडला बॅकफुटला जाऊन स्कोअर कट करायचा प्रयत्न केला होता. पंचांकडे लाऊड अपील इथे करतात. लाऊड अपील, संपूर्ण संघ बघा एकवटला या अपीलसाठी. येस, इट इज अ डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आणि याच गोलंदाजीसाठी सागर देखील जाणला जातोय. पारितोषिक त्याच्यावरती देखील लावण्यात आलं होतं आणि ते आता सज्ज करतोय, करून दाखवतोय की ते पारितोषिक का माझ्यावरती लावलं गेलं होतं आणि का मी तो चांगला खेळ करतोय. बघा, अप्रतिम चेंडू. अगदी पहिला चेंडू आपण बघितलात ना, तर मिडल स्टंपवरती पिच झाला. पिचिंग झाल्यानंतर अतिरिक्त बाहेर देखील निघतोय आणि ती लेंथ देखील तेवढीच महत्वाची होती. चांगल्या लेंथवरती चेंडू आदळलाय. यावेळी देखील यशा उद्ध्वस्त झालात. यशा उद्ध्वस्त इथे केल्यात. एकाच टप्प्यावरती दोन्ही दिशेला टर्न करण्याची मातब्बर ताकद या गोलंदाजाकडे. त्या ताकदीचा त्यांनी वापर केलाय आणि सनीला देखील आता तंबूच्या आश्रयाला परत पाठवलाय. ही 18 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण होतं या षटकामध्ये. सागरनी बघा काय गोलंदाजी केली. तो पहिला चेंडू खूप महत्वाचा असतं. म्हटलं जातं ना की सुरुवात ही खूप महत्वाची असते. ती सुरुवात चांगली झाली, त्यानंतर एक ड्रीम चेंडू त्यांनी फेकला. ती मागून यष्ट उद्ध्वस्त करणं हा एक ड्रीम चेंडू असतं कुठल्याही स्पिनर गोलंदाजासाठी आणि तेच करून दाखवलंय सागरनी. आता तो कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये देखील दिसतो आपल्याला. ते शोल्डर्स देखील थोडेसे अप झालेत. तो मनोबळ देखील त्याच्याकडे आता आलाय. धावा आता इथूनही जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण असणार आहे. 16 चेंडू 30 धावा. आता इथून थोडासा संयम, थोडासा अग्रेशन, या दोघांचा चांगला ताळमेळ मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतं. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील ड्राईव्हचा चांगला फटका आहे. लॉंग ऑफ वरती खेळाडू तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एका धावेवरती सीमित करून ठेवलंय. स्ट्राईक रोटेट इथे होते. एक धाव मिळणार आहे, म्हणजेच एक धाव ऍड झाली आहे खात्यामध्ये. धावा झाल्यात 22 धाव फलकावरती आणि पुन्हा एकदा जर समीकरणाचा विचार केला तर 15 चेंडू आणि 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे. कुणाला हेच स्ट्रायकिंग एंडला. कुणाल आणि मयूर अशी ही जोडी. आता ह्या जोडीला थोडीशी पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. ती पार्टनरशिप बिल्ड होते का? नेक्स्ट बॉल. यावेळी देखील रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू अतिरिक्त बाहेर राहिला. हे वळण अपेक्षित होतं, ते मिळालं नाहीये आणि चेंडू अगदी ना सरळ निघून गेला. पंचांचे दोन्ही हात समांतर. एक्स्ट्राची एक धाव खात्यामध्ये ऍड झाली आहे. 23 धावा झाल्यात धाव फलकावरती. 15 चेंडू आणि 28 धावांची अजूनही आवश्यकता आहे. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. पॅडल स्वीप इथे करण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा ताळमेळ नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते आणि जे आपण समर्थक पाहतोय, हिंदवी 11चे समर्थक देखील आले. त्यांचं देखील आपण कौतुक करणं गरजेचं आहे. प्रत्येक डॉट बॉल वरती ना चेअर अप पाहायला मिळतोय. अजून एक डॉट बॉल येतोय. अजून एक डॉट बॉल आलाय. काय गोलंदाजी होते, आक्रमक गोलंदाजी होते. अचूक टप्प्यावरती भेदक मारा यालाच म्हणतात. योग्य त्या टप्प्यावरती गोलंदाजी करणं, जे वळण अपेक्षित आहे ते प्राप्त करणं, यालाच गोलंदाजी म्हणतात. ती गोलंदाजी सागरने करून आपल्याला दाखवली आहे. 13 चेंडू आणि 28 धाव्यांवरती मॅच येऊन ठेपली आहे. हा चेंडू खूप निर्णायक आहे. मॅचचा टोन या चेंडूवरती होणार आहे सेट. बघत काय होतंय ते समीकरण. उर्वरित 12 चेंडू म्हणजे आपण बघितलं ना, पॉवर प्ले अजूनही शिल्लक आहे. ते कॅल्क्युलेशन आहे का आपल्याकडे? लास्ट बॉल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली जात आहे. पंचांनी दाद उचलून इथे धरली आहे. योग्य डिसिजन आहे. चिन्मय शिंदे आपल्याला पाहायला मिळतात. चांगली पंचांची कामगिरी त्यांची देखील राहिली आहे. अप्रतिम कामगिरी करतात. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न इथे केला. बॅटला चेंडू आदळलाय आणि येस इथे येतोय चौकार. ज्या चौकाराची नितांत आवश्यकता होती. तो संघर्ष करत असताना संघर्षमयी चौकार वसूल केलाय आणि आता समीकरण असणार आहे 12 चेंडू आणि 23 धावेचं. डीजे आपण थोडंसं थांबायचं, एक सत्कार करूयात आपण मुख्य व्यासपीठावरती. तर माझी विनंती असणार आहे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष
चंदू सष्टे साहेब यांना विनंती असणार आहे आणि आपल्या स्पर्धेचे जनक म्हणजेच गणेशजी नाईक साहेब दादा आपल्याला देखील विनंती असणार आहे आपल्या हस्ते आपण एक शुभ सन्मान करूयात. आपल्यामध्ये जे उपस्थित आहेत एक कलाकार आहे आणि कलाकाराचा देखील सन्मान होणं खूप गरजेचं आहे. ऋतुराज फडके यांचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत मुख्य व्यासपीठावरती. चंदू सष्टे साहेब आणि गणेशजी नाईक साहेब आपल्या दोघांनाही विनंती आहे दादा आपण दोघांनीही या. आपल्या दोघांच्या हस्ते आपण इथे शुभ सन्मान करणार आहोत यथोचित सन्मान करणार आहोत ऋतुराज फडके यांचा. आणि बघा धर्मवीर 2 या मूवी मध्ये देखील खूप चांगली आपण यांचं कला पाहिली. ही कला असते ना आणि कला म्हणजेच काय तर कल्याण म्हणजेच कला कल्याण म्हणजेच सांस्कृतिक नगरी आपली ही कल्याण. डीजे 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 होल्ड करा डीजे होल्ड करा प्लीज. आणि नक्कीच 2 शब्द आपण जाणून देखील घेऊयात ऋतुराज फडके यांच्याकडून. आणि हेच तर क्रिकेटचं प्रेम आहे ना क्रिकेटवरती असलेलं प्रेम. त्या प्रेमापोटी ते इथे इथवरती आले तर सामना एन्जॉय करत होते. प्रेक्षक वर्गामध्ये राहून सामना एन्जॉय करत होते. दादांनी ओळखलं आणि त्यानंतर व्यासपीठावरती त्यांना सन्मानित देखील केलं. हीच ओळख आमच्या दादांची देखील राहिली आहे गणेशजी नाईक साहेब. अगदी स्पर्धेमध्ये प्रत्येक गोष्ट चाचपडत प्रत्येक गोष्टीचा चांगला निर्माण केला. ऋतुराज 2 शब्द आपण संवाद साधूयात. अगदी फक्त एक छोटासा प्रश्न मॅच देखील निर्णायक आहे. हे क्रिकेटचं प्रेम आहे आपण देखील क्रिकेट खेळला आहात तर या कल्याणकरांसाठी या नगरीसाठी आपण काय संदेश देणार. गेले अनेक वर्ष क्रिकेट खेळतोय. फक्त टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेट खेळतो. पहिल्यांदाच अशी स्पर्धा आयोजित झाली असं मला कळलं होतं. हे 5वं का 6वं वर्ष आहे आय थिंक 2रं वर्ष आहे. तर आमचा मित्र इथे प्रशांत पण खेळतोय आणि बरेच आमचे मित्र आहेत इकडे. तर म्हटलं त्यांची मॅच बघायला मी आलो होतो आणि नेमकं यांनी मला स्टेजवरती बोलवलं. बघा माझी अवस्था कशी आहे. पण नाही उद्या मी फायनल बघायला नक्की मला फायनल बघायची आहे. मागच्या वर्षी पण फायनल खूप छान झाली होती असं ऐकलं इकडनं. तर मी उद्या येईन नक्की फायनल बघायला आणि आता एन्जॉय करतो जरा क्रिकेट. नक्कीच आपण एन्जॉय करा आमच्या व्यासपीठावरती विराजमान होऊन आपण एन्जॉय करा. धन्यवाद मी नक्कीच मानेन ऋतुराज फडके यांचं आणि गणेश दादा नाईक आपलं देखील धन्यवाद. बघा योग्य त्या वेळेवरती योग्य त्या माणसाला ओळखणं त्याला अगदी स्टेजवरती येऊन सन्मानित करणं हे देखील एका आयोजकाचं खूप चांगलं कार्य बघायला मिळतंय आपल्याला. सर्वात मॅचच्या दिशेने जिथे समीकरण आपण पाहतोय 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांचं समीकरण असणार आहे. मॅच ऑन आहे आणि हे देखील ना पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर पॅक बॅटिंग पाहायला मिळते का आपल्याला की पॉवर पॅक गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती गोविंद आहे. त्या गोविंदनी चांगली बॅटिंग आपल्याला करून दाखवली होती. पहिलाच बॉल पहिला चेंडू अगदी ड्राईव्हचा चांगला फटका बघायला मिळतोय. लॉंग ऑफवरती क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि पॉवर प्ले म्हणजे काय तर गोलंदाजाला ना ते योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागणार आहे. जर आपण समोरच्या दिशेने व्ही मध्ये 2 खेळाडू तैनात केले तर आपल्याला समोरच चेंडू फेकणं गरजेचं आहे. जर आपण डीप बॅकवर्ड पॉईंट लावला त्यानंतर डीप मिड विकेटला जर आपण तैनात केलं तर तिथे ती शॉर्ट पिच गोलंदाजी करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. तर बघूयात तशी गोलंदाजी होते का गोविंद कडून कारण सामना खूप महत्वाचा आहे. आणि चेजिंग करत असताना जी सेकंड लास्ट ओव्हर असते ना तीच मॅचला ठरवून देते की मॅच कुठल्या दिशेला जाणार आहे. 11 चेंडू आणि 22चं समीकरण इथून असेल. गोलंदाजी मार्कवरती गोविंद आहे. 29 धावा झाल्यात धावफलकावरती आणि हे देखील चेअरअप आपण पाहतोय आमच्या प्रेक्षक वर्गांकडून. यावेळी देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न थोडंसं मिसकॅल्क्युलेशन थोडीशी मिसजजमेंट आणि हा नशिबाचा चौकार आहे. असं म्हणतात ना की नशीब देखील बळवंताला साथ देतं आणि येस इथे या बळवंताला साथ मिळत आहे. कुणालला साथ मिळत आहे संपूर्ण टीमला ती साथ मिळत आहे. येतोय चौकार. थँक्यू डीजे थँक्यू धन्यवाद थँक्यू सो मच. 10 चेंडू आणि 18 धावेचं समीकरण येऊन ठेपलंय. व्हॉट अ मॅच अप्रतिम सामना इथे घडतोय. नसीब बी बहादूर काही साथ देते. त्या बळवंताला साथ देणं नशिबाची गरज असते आणि नशिबाने ती नक्कीच साथ दिली आहे बळवंताला. बघत पण इथून आता चांगला खेळ करणं आपल्याला गरजेचं आहे. नशीब आपल्याला प्रत्येक वेळी नाही साथ देऊ शकत. कर्म देखील करणं गरजेचं आहे. तो कर्म इथे होतोय का. गोलंदाज देखील ना तेवढा सुदृढ आहे तेवढा चांगला गोलंदाज आहे. बघत गोलंदाज गोविंदचा कमबॅक पाहायला मिळतोय का आपल्याला. नेक्स्ट बॉल येस इट इज अ कमबॅक. डॉट बॉल इथे प्रोड्यूस करून दाखवतोय. काय गोलंदाजी होत आहे.
अप्रतिम अप्रतिम. तो चौकार देखील आला ना, तो थोडीशा मिसफिल्डिंगमुळे आला. तिथे गोलंदाजाची चूक नव्हती, पण इथे गोलंदाजांनी सांगितलं मी देखील चांगली गोलंदाजी करू शकतोय. डॉट बॉल टाकलाय. 9-18. नेक्स्ट बॉल. यावी अतिरिक्त बाहेरच्या दिशेला पिचिंग पाहायला मी इथे आपल्याला चेंडूची एक धाव तर नक्कीच मिळणार आहे. आणि येस इट इज अ वाईट +1. 2 धावा इथे. पुन्हा एकदा ही गोलंदाजाची हलकीशी चूक झाली आहे. आता इथून समीकरण प्रत्येक चेंडूवरती अगदी डामाडोल सीसॉ मध्ये बसलो असो आपण लहानपणी, तसाच हा सामना ना प्रत्येक चेंडूवरती कधी या पारड्यामध्ये तर कधी त्या पारड्यामध्ये झुकताना आपल्याला बघायला मिळत आहे. 9 बॉल्स आणि जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. नऊ 16चं समीकरण असणार आहे. यावेळी चेंडू अगदी पायावरती आदळतोय का, तर यस चेंडू पायावरती आदळलाय. पंच डॉट बॉल. येस येस योग्य डिसिजन आहे, योग्य डिसिजन आहे. त्याच्या मागचं कारण मी तुम्हाला सगळ्यांनाच नक्कीच सांगतो. जेव्हा चेंडू रिलीज होतो, रिलीज झाल्यानंतर आपण कुठल्याही प्रकारचा शॉट खेळत नाही ना, त्या चेंडूला तिथे आणि तिथल्याच तिथे अंगाला आदळल्यावरती डेलिब्रेट म्हटला जातो. डेलिब्रेट म्हणजे काय, तर तो चेंडू तिथेच डॉट झाला, त्यानंतर आपण ना धाव घेऊ शकत ना आपण विकेट घेऊ शकत. याला म्हणतात डेलिब्रेट चेंडू. चांगली बॉलिंग, चांगलं डिसिजन. धावा झाल्यात 35. अगदी वेगवान चेंडू होता, वेगेवरती स्वार गोलंदाज झाला होता. लेक्समच्या बाहेरून हा चेंडू. येस चेक चेक. हा चेंडू आणि आता 15 धावांचं समीकरण असणार आहे. हा चेंडू 15 धावा, मॅच निर्णायक क्लोज. गोविंद गोलंदाजी मार्क वरती असणार आहे. स्ट्रायकिंग एंडला मयूर आहे. यावेळी पंचांकडे पुन्हा एकदा अपील केली जाते. पंचांनी अपील उचलून धरले. येस इट इज अ व्हाईट बॉल. काय घडतंय मैदानात, दी बॅटनी रन्स येत नाहीयेत, पण एक्स्ट्राच्या धावा, या एक्स्ट्राच्या धावा आपल्याला शेवटच्या षटकामध्ये ना खूप महाग पडणार आहे. वेळेकडे देखील लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. जर आपण ही वेळ इथे पूर्ण केली आणि 4 षटकं नाही फेकले, तर एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला आतमध्ये तैनात करावा लागेल. सर स्क्रीनवरती बघा, आपण स्क्रीनवरती वेळ आहे. आणि जवळपास 2 मिनिटांची अवधी शिल्लक आहे. भरपूर आहे 2 मिनिटांची अवधी. नेक्स्ट बॉल. ड्राईव्हचा लाजवाब फटका पाहायला मिळतो. अगदी बॉलच बॅक ड्राईव्ह. एकच धाव मिळणार आहे, फक्त एकच धाव मिळणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे देखील झालं. एक धाव मिळाली तर एका धावेने पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. तर समीकरण काय असणार आहे, 7 चेंडू आणि 13 धावेंचं समीकरण आहे. 7 चेंडू आणि 13 धावेंचं समीकरण असणार आहे. 7 चेंडू आणि 13 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. शेवटच्या क्षणावरती रोमत थरारक हा सामना देखील पाहायला मिळतोय. यावेळी चेंडू कुठे आहे, पिचिंग कुठे आहे, लाईन कुठे आहे. येस लाईनीच्या बाहेर चेंडू पिचिंग होतोय. अजून एक व्हाईट बॉल आलाय. गोविंद याच्यावरती असलेलं ते थोडंसं दबाव आता आपल्याला त्या खेळपट्टीवरती अगदी पाहायला मिळत आहे. 7 चेंडू आणि 12 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. 7 चेंडू 12 धावा. वड मॅच अप्रतिम सामना इथे रंगतोय. कुणाल स्ट्रायकिंग एंडला, गोविंद गोलंदाजी मार्क वरती. नेक्स्ट बॉल. मनगटाच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न, अगदी योग्य त्या दिशेवरती हा चेंडू होता. पायावरती आदळणारा हा चेंडू होता. एक रन इथे देखील मिळणार आहे. मॅच अगदी ना शेवटच्या क्षणापर्यंत येऊन ठेपले. जे समीकरणाची आपण चर्चा करत होतो ना, तर 6 चेंडू आणि 11 धावेंवरती मॅच नक्कीच येऊन ठेपली आहे. प्रत्येक आपण विचार केला तर षटकाच्या मागे 10 ते 12 हे समीकरण हवंच होतं. आणि पुन्हा एकदा शेवटच्या षटकामध्ये देखील तेच समीकरण हवंय. आणि येस बघा, जे प्रेक्षक वर्ग देखील आमच्या स्टँड मध्ये विराजमान आहे ना, हिंदवी 11 संघाला जे प्रेक्षक वर्ग इथे सपोर्ट करण्यासाठी आलेत,
जय मसोबा गौरीपाडा या संघाकडून ते सपोर्ट करण्यासाठी आले, सपोर्ट करतात आपल्या खेळाडूला, आपल्या लेजंडला ते सपोर्ट करतात. येस, तो बॅनर देखील आता हवेत गेला. चला तर मग होऊ द्या एकदा जोरदार टाळ्या या चेंडूसाठी. येस, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मसोबा 11 गौरीपाडा टीम. येस येस आणि येस, या जोशाची आवश्यकता आपल्याला असते ना. कुठलाही सामना असो, क्रिकेटची कुठलीही मॅच असो, 6 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण आहे. 6 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण असणार आहे. हेमंत येतात गोलंदाजी मार्कवरती. हेमंत यांच्याकडे तो अनुभव प्रचंड आहे, अनेक वर्षाचा अनुभव आहे. गौरीपाडा या संघाला अनेक वर्षामध्ये खूप चांगली कामगिरी करून दिली आहे. यावेळी पहिलाच बॉल, ड्राईव्हचा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, स्वतःला पूर्णपणे झोकून दिलाय, जमीनदोस्त केलाय. दोन्हीही गाड्या एका रुळावरती, एका जागेवरती. येस, कसला रिव्ह्यू ते फक्त आम्हाला सांगा. पाय लागलाय का बाउंड्रीला? पंच, येस, आपण यावरती कोणीतरी मॅनेजमेंट कमिटी, पीपी आलेत, परांगल आलेत आणि कुठलाही खेळाडू, दोन्ही संघांचा कुठलाही खेळाडू प्लीज आपण इंटरप्ट करू नका, आपण जाऊ नका तिथे. चेंडू नाही तर पायाचा स्पर्श नाही झालाय म्हणजे येस, इट इज अ विकेट. आणि तो जल्लोष पाहायला मिळतो आपल्याला स्टँड मध्ये. अप्रतिम. स्वर्गीय राजेंद्र जयंत देवळेकर साहेब यांचा तो स्टँड आहे, त्या स्टँड मध्ये समर्थक आहेत, हिंदवी 11 संघाचे समर्थक आहे. मी म्हटलं होतं ना की हेमंत म्हात्रे यांच्याकडे शेवटच्या 4 मिनिटांची अवधी आहे. त्या 4 मिनिटांमध्ये आपल्याला एकच धाव आहे ना, आणि शेवटच्या 2 मिनिटांची अवधी देण्यात येते. येस, शेवटच्या 2 मिनिटांची अवधी देण्यात येते. चला तर मग समीकरण असणार आहे 5 चेंडू आणि 10 धावेचं समीकरण असणार आहे. बॅटर, नवीन बॅटर मैदानात येत आहेत. अमित आहेत, मयूर आहेत. स्ट्रायकिंग एंडला यावेळी चेंडूला लीफ केला. काय लीफ केला, हो, अप्रतिम. फ्लेक्सिबिलिटी याला म्हणतात हे क्रिकेटमध्ये, आणि विशेषतः म्हणजे ना अंडरआर्म क्रिकेटमध्ये असणं आपल्याकडे गरजेचं आहे. लवचकता ज्याला म्हणतात ना, तेच इथे दाखवत असताना हा चेंडू अगदी फेस करायचा प्रयत्न केला असता, अंगाला कुठेतरी याद आला असता आणि डॉट बॉल आला असता, पण डॉट नाही आलाय, हा व्हाईट बॉल आलाय. हेमंत मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत, त्यांच्याकडे तो अनुभव प्रचंड आहे. अनेक वेळेस अशा सिच्युएशन मध्ये त्यांनी केली आहे गोलंदाजी. नेक्स्ट बॉल, पुढच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथे केला, अगदी लॉंग ऑफ वरती थोडीशी मिसफिल्डिंग झाली आहे आणि एकाचं रूपांतर 2 धावेंवरती इथे झालाय. प्रयत्न करून तर बघा, मग यश लाभतंय की अपयश लाभतंय ही नंतरचा प्रश्न आहे, पण आपल्याला प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. चार चेंडू आणि 7 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. चला, मॅच क्रुशल आहे. बाउंड्रीवरती जे प्रेक्षक आहेत त्यांना थोडीशी विनंती करतो, थोडंसं आपण मागे सरसावा, थोडंसं मागे सरसावा. व्हाईट बॉल आलाय, व्हाईट बॉल आलाय. अगदी एका लेजंड खेळाडूला देखील ते दडपण थोडंसं जाणवत असेल यात तीळ मात्र शंका नाहीये. आपल्या सगळ्यांचे हार्टबीट देखील थोडेसे आता वाढले, ते धक 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 आपल्याला देखील ऐकायला येतं इथपर्यंत. नेक्स्ट बॉल, डॉट बॉल, डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता केली आहे. दडपण माझ्यावरती नाही आहे मित्रा, दडपण समोरच्या संघावरती देण्याची मातब्बर ताकद माझ्या मनगटात आहे, आणि ती ताकद इथे हेमंत मात्रे देखील दाखवतायत आपल्याला. व्हॉट अ मॅच, काय सामना इथे रंगतोय. प्रत्येकाने प्रयत्न केलाय, प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं, पण यश कोणाकडे? पुढचा चेंडू, हा चेंडू पायावरती डेलिब्रेट हा चेंडू आहे. एकच जल्लोष पाहायला मिळतोय आपल्याला. असं म्हटलं जातं ना की कोशिश करते रहो, मंजिल मिले या ना मिले ये मुकद्दर की बात है, पर जनाब आप कोशिश ना करो ये तो गलत बात है. कोशिश करा, प्रयत्न करा, प्रयत्नार्थी परमेश्वर नक्कीच पाहतो आपण, नक्कीच म्हणतो आपण. 2 बॉल्स, पण अजूनही मॅच संपलेली नाहीये. मॅच अजूनही शेवटच्या क्षणावरती. 2 चेंडू 6 धावेंची आवश्यकता आहे. नेक्स्ट बॉल, यावेळी देखील डॉट बॉल आलाय. व्हॉट अ बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी करत असताना हेमंत मात्र एका जल्लोष स्टँड मध्ये पाहायला मिळतोय आपल्याला. काय गोलंदाजी केली आहे.
बघा संरक्षण करायचं होतं, खूप कमी धावेंचं संरक्षण करायचं होतं, पण आता 1 चेंडू आणि 6 धावेंवरती मॅच येऊन ठेपली. पण मॅच संपली आहे का? तर मी म्हणेन नक्कीच मॅच संपलेली नाहीये. अंडरम क्रिकेट आहे, अंडर द लाईट क्रिकेट आहे. KWL चे हे सामने सीझन 2 आपण पाहतोय ना, इथे कुठल्याही वेळेस क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा असतो. इथे अनिश्चितता होणं अटूळ आहे. बघा ते अनिश्चितता पाहायला मिळणार आहे का आपल्याला? प्रशांत येत आहेत. प्रशांतनी खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या टीमसाठी करून दाखवलं होतं, पण हेमंत मात्रे गोलंदाजी मार्कवरती आहेत. अनेक वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे, ती अनुभवाची शिदोरी ती पणाला लावली आहे त्यांनी देखील. पण आता इथून एकही चूक करून मित्रा चालणार नाहीये, कारण 1 चेंडू आणि 6 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. चला तर मग प्रेक्षक वर्ग, संपूर्ण प्रेक्षक वर्ग जे इथे उपस्थित आहेत, हा सामना एन्जॉय करतात, मॅच पाहतात, त्यांना एक कडकडीची विनंती असणार आहे, आपल्याकडून जोरदार येऊ द्या तर मग टाळ्या. त्या टाळ्या झाल्या पाहिजेत, दोन्ही टीम साठी झाल्या पाहिजेत. बॉल लीव केलाय आणि बघा का तुम्हाला टाळ्या वाजवायला सांगितलं होतं, कारण अंडरम क्रिकेटमध्ये हे घडतं. 1 चेंडू आणि 5 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. 1 बॉल 5 धावा. पुढचा चेंडू डेलिब्रेट, पुन्हा एकदा डॉट बॉल इथे, आणि काय गोलंदाजी केली, अगदी शेवटच्या क्षणाला आल्यात आणि काम फत्ते करून दिलाय. हिंदवी 11 स्वराजाच्या नावावरती हा विजय लागणार आहे. मॅच फिनिश आणि मॅच नक्कीच जिंकवून दिली आहे हेमंत मात्रे. डीके कुठे असेल? डीके डीके प्लीज आपण संपर्क साधा. येस, आता यानंतर ही शेवटची मॅच आजच्या दिवसातील. अगदी आज संपूर्ण दिवसभरात ना आपण 12 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत, ज्यातील 11 सामने झालेत. शेवटच्या सामन्यासाठी नक्कीच पुन्हा एकदा मी कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन करतोय. पण मित्रांनो, आपण कुठेही जाऊ नका,